ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण सर्वांनी ती एक नावाजलेली सुंदर म्हण नक्कीच ऐकली असेल. लिटिल थिंग्स आर लिटिल थिंग्स, बट फेथफुलनेस टू लिटिल थिंग्स इज रिअली ग्रेट थिंग्स. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीशी विश्वासू राहते आणि आपलं कार्य, आपली सेवा अगदी मन मोकळ्यापणाने करत असते, पूर्ण अंतःकरणाने करत असते, त्यामध्ये तो जीव टाकत असतो आणि आउट ऑफ लव्ह म्हणजे प्रेमापोटी करत असते, ती व्यक्ती, तो सेवक किंवा तो मुलगा व्यक्तीला हवा हवासा वाटत असतो. आणि म्हणूनच असा कोण धनी आहे की ज्याला आपला सेवक हवासा वाटतो, नोकर हवासा वाटतो, जो केवळ पैशापोटी नाही, जो केवळ वेळेसाठी नाही, तर केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ आज्ञाधारकामुळे व त्याचप्रमाणे सेवेसाठी व प्रेमासाठी इतरांची व आपल्या धनाची चाकरी करत असतो. तेव्हा तो पैशाकडे पाहत नसतो आणि वेळेकडे पाहत नसतो, तो केवळ आणि केवळ प्रेमाकडे पाहत असतो. आणि प्रेम असल्यामुळे तो आपलं कार्य बारकाईने करत असतो, त्यामध्ये जीव ओतत असतो. त्याचप्रमाणे कोणत्या गुरुला आपला सेवक अगदी प्रिय असतो, जो सेवक केवळ गुरुशी आज्ञाधारकच नसतो, तर गुरुसाठी तो आपला जीव टाकत असतो. प्रत्येक गोष्ट, गुरुची सेवा, त्यामध्ये त्याच्या प्रेमाचा ओलावत असतो. तेव्हा तो प्रत्येक गोष्टी बारकाईने अगदी चांगल्या प्रकारे करत असतो. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आज सुंदर दाखला आपला सांगत आहे. व प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, एखादा नोकर जर शेतातून आला तर त्या नोकराला आपण ताबडतोब जेवायला सांगत नाही, तर नोकराला आपण कार्य करायला सांगतो, घराची साफसफाई करायला सांगतो. कारण नोकर धन्याच्या वर कधी जेवत नसतो, तर मालक परत जेवत असतो, नंतर धनी जेवत असतो. आणि जेव्हा नोकर काम करतो तेव्हा धनी त्या नोकराला व्हावा करत नाही, कारण ती त्याची ड्युटी झाली, कारण तो त्याला करावाच लागणार आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त असं सांगतात की तुम्ही अशा प्रकारे कार्य करा, अशा प्रकारे सेवा करा की घर धनी बघून भरपूर खुश झाला पाहिजे आणि तुम्हाला मोबदला दिला पाहिजे. पुष्कळ वेळा आपण कार्य किंवा एखादी ड्युटी का करतो, ती करायची म्हणून करतो. कधी कधी त्यामध्ये प्रेम नसते, कधी कधी त्यामध्ये जिव्हाळा नसतो, कधी कधी त्याच्यामध्ये श्रम नसतात, कधी कधी आपण करायची म्हणून करतो, वेळ जावा म्हणून आपण करतो, नेहमी घड्याकडे बघत असतो आणि त्यामुळे आपलं आउटकम हे नकोसं असते. पण ते काहीतरी एखादी व्यक्ती अशी असते, ती वेळेकडे न पाहता एखादं काम, दिलेलं काम असते, ते काम बारकाईने कसं पाडता येईल, ते काम कसं परफेक्ट होता येईल, किंवा त्याच्यामध्ये कसं परफेक्शन टाकता येईल, किंवा ते काम कसं पूर्णताच नेता येईल, याकडे तो बारकाईने लक्ष लावत असतो. यासाठी तो धडपड करत असतो आणि ती व्यक्ती नेहमी यशस्वी होत असते. आणि ती व्यक्ती त्या मालकाच्या मनामध्ये, त्या मालकाच्या हृदयामध्ये घर बनवत असते. आणि म्हणूनच जेव्हा एखादी गोष्ट आपण एखादी ड्युटी म्हणून करत असतो, तेव्हा ती त्या गोष्टीला महत्त्व नसते. पण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये, जी आपली ड्युटी असू द्या किंवा नसू द्या, पण ज्यामध्ये आपण प्रेमाचा ओलावा टाकत असतो, ज्यामध्ये आपलं श्रम असते, ज्यामध्ये आपलं पूर्ण एफर्ट्स असतात, ते काम चांगल्या प्रकारे होत असते आणि ते काम इतरांना सुख देत असते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपल्याला जाणीव करून देत आहे की आपण जे कार्य करत आहे, मग कुठलेही कार्य असू द्या, एखाद्या शिक्षकाचं कार्य असू द्या, एखाद्या डॉक्टरांचं कार्य असू द्या, एखाद्या वकिलाचं कार्य असू द्या, कुठल्याही प्रकारचं कार्य असू द्या, त्या कार्यामध्ये आपण खरोखरच आपलं हृदय, आपलं मन, तन लावून धावून आपण कार्य करतो का, की खरोखरच आपण कामचोर बनण्याचा प्रयत्न करत असतो, खरोखरच आपण केवळ आपली ड्युटी करण्याचा प्रयत्न करतो का. जी व्यक्ती त्यामध्ये पूर्णपणे जीव ओतून काम करत असते, ती व्यक्ती नेहमी यशस्वी होत असते. आणि परमेश्वर त्या व्यक्तीचं श्रम लक्षात घेत असतो, परमेश्वर त्या व्यक्तीच्या प्रयत्नाकडे लक्ष देत असतो आणि त्या व्यक्तीला नक्कीच इतरांपेक्षाही उंच करत असतो, यशस्वी करत असतो. आज परमेश्वरकडून सामर्थ्य मागूया, सर्वपासून आभार मागूया की परमेश्वराने आपला सुंदर असा जॉब दिल्याबद्दल, काम दिल्याबद्दल. आता ते काम पूर्णत्वास देण्यासाठी आपण विश्वासाने काम पार पाडावं. ते कामामध्ये आपण आपलं श्रम करीत असताना आपला प्रेमाचा ओलावा दिसावा, त्या कामामध्ये आपला प्रयत्न दिसावा, त्या कामामध्ये नेहमी आपण प्रयत्न करीत राहू. ते काम कसं पूर्णत्वास नेता येईल, त्यासाठी परमेश्वराकडे आपण कृपा व शक्ती मागूया. आमेन.